श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुमच्या देवघरात ठेवलेल्या कलशावरील नारळामध्ये काही विशेष संकेत दिसत आहेत का? नारळाला अचानक अंकुर फुटणे, त्याचा रंग बदलणे, तो दीर्घकाळ ताजा राहणे किंवा त्यात इतर काही बदल दिसणे हे केवळ योगायोग आहेत की यामागे काही आध्यात्मिक संकेत दडलेले आहेत? आजच्या या व्हिडिओमधून आपण देवघरातील कलशाच्या नारळाशी संबंधित पारंपरिक श्रद्धा, धार्मिक मान्यता आणि त्याचे आध्यात्मिक अर्थ जाणून घेणार आहोत. या संकेतांचा आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा, देवकृपा आणि पूजेच्या दृष्टीने काय अर्थ लावला जातो याबद्दल ही सविस्तर माहिती आपण घेऊयात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्या प्रत्येक भक्ताने जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया देवघरातील कलशाच्या नारळाचे शुभ आणि अशुभ संकेत. कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की आपल्या देवघरातील कलशातील नारळ काहीतरी सांगतो आहे, जणू तो शांतपणे आपल्याशी संवाद साधतो आहे? जर हो, तर आजचा हा अनुभव तुमच्यासाठीच आहे. आज आपण अतिशय भावनिक आणि सूक्ष्म विषयावर बोलणार आहोत. देवघरातील कलश आणि त्यावरील नारळ नेमके कोणते संकेत देतो आणि ते संकेत आपल्याला कसे ओळखायचे? मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीत देवघर हे फक्त पूजा करण्याचं ठिकाण नसतं, ते घराचं हृदय असतं. जिथे श्रद्धा असते तिथे श्वास असतो. जिथे आपल्या कुलदेवतेचा वास असतो तिथेच कलश म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक मानलं जातं. त्या कलशात भरलेलं पाणी म्हणजे जीवनशक्ती, आंब्याचं पान म्हणजे पंचमहाभूत, सुपारी म्हणजे स्थैर्य आणि वर ठेवलेला नारळ म्हणजे श्रीफळ, पूर्णत्वाचं आणि शुद्धतेचं प्रतीक. नारळाचा बाहेरचं कवच आपला अहंकार दाखवतं आणि आतलं शुभ्र पांढरा गर म्हणजे आपली शुद्ध आत्मा, त्यातलं पाणी म्हणजे चैतन्य. म्हणूनच देवघरातील नारळ हा फक्त एक फळ नसतो, तो ऊर्जा धारण करणारा केंद्रबिंदू असतो. नारळाचे संकेत ओळखण्याची व्यावहारिक पद्धत आणि स्वामी समर्थांचा आधार. मंडळी, आता आपण थोडं व्यावहारिक बोलूया. नारळाचे संकेत कसे ओळखायचे आणि त्यांचा अर्थ काय? पहिला संकेत, नारळ खराब होत नाही, वर्षानुवर्ष तसाच राहतो. हे कुलदेवतेच्या संरक्षणाचे चिन्ह आहे. वैज्ञानिकदृष्ट्या नारळात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि पण देवघरातील श्रद्धेने ठेवला तर तो दैवी ऊर्जा शोधतो आणि तो टिकतो. दुसरा, नारळ स्वतःहून फुटतो किंवा तडा जातो, हे संकट टळण्याचे संकेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, देव तुझ्या प्रत्येक संकटांना धावून येतो, तू फक्त विश्वास ठेव. तिसरा म्हणजे नारळावर अप्रत्यक्ष चिन्ह दिसतात. त्रिशूळ, स्वस्तिक किंवा डोळा हे दैवी उपस्थितीचे लक्षण. चौथं म्हणजे नारळातून हळूहळू पाणी गळतं, हे विसरलेल्या नवसाची आठवण. पाचवं म्हणजे नारळ जड वाटतो किंवा हलका वाटतो. जड असला तर सकारात्मक ऊर्जा, हलका असला तर सावध राहा. आता स्वामी समर्थांच्या शिकवणी जोडूयात. ते म्हणतात, नारळ हे श्रीफळ आहे, ते फोडू नका. जोपर्यंत मन सांगत नाही. एकदा एका भक्ताला मोठं कर्ज होतं. नारळ फुटला आणि लगेच पैसा आला. दुसऱ्या भक्ताला नारळावर स्वामींचं रूप दिसलं आणि घरात शांती आली. हे सर्व संकेत शास्त्रामध्ये सांगितले आहेत. गरुड पुराणामध्ये नारळाला अमृत फळ म्हटलंय. वैज्ञानिक म्हणतात, नारळ 9 महिने पाणी टिकवतो कारण त्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, पण श्रद्धेने ते दैवी मानलं जातं. मंडळी, रोज सकाळी नारळाकडे बघा. 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप करा. हे जप नारळाला चार्ज करेल आणि संकेत स्पष्ट करतील. जर नारळ हलका वाटला तर घर स्वच्छ करा, दान द्या. असं केलं तर संरक्षण कवच मजबूत होईल. हे संकेत दुर्लक्ष केले तर ऊर्जा कमी होते. म्हणून जागरूक राहा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे घर नेहमी सुरक्षित राहील. अनेक घरांमध्ये असा अनुभव येतो की देवघरातील नारळ साधारण नारळासारखा राहत नाही, तो वेगळा भासतो. काही वेळा तो महिनोन-महिने खराब होत नाही, वास येत नाही, बुरशी लागत नाही, काळेपणा सुद्धा येत नाही. आणि ते पाहून मनात एक वेगळीच भावना दाटून येते, जणू काही कुणीतरी आपल्यावर अदृश्यपणे हात ठेवून म्हणत आहे, घाबरू नकोस, मी आहे.
श्रद्धेनुसार हा कुलदेवतेच्या संरक्षणाचा संकेत मानला जातो. काही वेळा कोणताही धक्का न लागता नारळाला तडा जातो. आपण घाबरतो, पण थोडं शांत बसून विचार केला तर मन सांगतं कदाचित घरावरचं संकट त्याने स्वतःवर घेतलं असेल. अशा वेळी भीती न बाळगता शांतपणे नमस्कार करावा, नामस्मरण करावं आणि कृतज्ञता व्यक्त करावी. कारण मंडळी, देव त्रास देण्यासाठी नाही तर त्रास दूर करण्यासाठी असतो. घरांमध्ये नारळातून हळूहळू पाणी गळताना दिसतं. ते पाहून मनाला प्रश्न येतो की का होतं हे? श्रद्धेनुसार हे एक सूचक चिन्ह असू शकतं. एखादी विसरलेली परंपरा, एखादा नवस, एखादी पूजा जी राहून गेली असेल त्याची आठवण करून देणारा हा तो संकेत असू शकतो. अशा वेळी घरात शांतता ठेवावी, देवासमोर बसून मन मोकळं करावं आणि जप सुरू करावा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः असा साधा जपसुद्धा मनाला खूप आधार देऊन जातो. स्वामी समर्थ यांचं नाव घेतलं की अंतर मनाला बळ मिळतं. मंडळी, काही वेळा देवघरात बसल्यावर एक वेगळीच शांतता जाणवते. अंगावर हलकासा शहारा येतो, डोळे आपोआप मिटतात आणि मन स्थिर होतं. हा योगायोग नसतो, ही आध्यात्मिक अनुभूती असते. जिथे दैवी ऊर्जा असते तिथे मनाला स्थैर्य मिळतं. काही भक्त सांगतात नारळावर कधी त्रिशूळासारखी रेषा दिसते, कधी डोळ्यासारखा आकार, कधी टिळ्यासारखं चिन्ह दिसतं. अशा वेळी मनात भक्तिभाव जागा होतो. जणू कुलदेवता आपली उपस्थिती जाणून देत आहे असे वाटते. अशा संकेतांकडे दुर्लक्ष करू नये. शांतपणे नमस्कार करून मनात धन्यवाद म्हणावे. काही वेळा घरात अचानक सकारात्मक बदल घडू लागतात. अडकलेली कामे मार्गी लागतात, घरातील वाद कमी होतात, आजारपणात सुधारणा होते, आर्थिक अडचणी थोड्या सैल होतात आणि आपण विचार करतो हे कसं घडलं? श्रद्धेनुसार जेव्हा दैवी संरक्षण घरावर असतं तेव्हा आधी संकेत मिळतात आणि नंतर कृपा प्रकट होते. काहींना स्वप्नात मंदिर दिसतं, प्रकाश दिसतो, नारळ दिसतो किंवा देवतेचे नाव ऐकू येते. जागेपणी नारळ ऊर्जा धारण करतो आणि स्वप्नात देव संवाद साधतो, अशी लोकमान्यता आहे. मंडळी, काही घरात नारळ बदलायचा ठरवला तरी मन तयार होत नाही. हात पुढे जातो पण पुन्हा थांबतो, डोळे पाणवतात. अशा वेळी जबरदस्ती करू नये. थोडा वेळ देवघरात शांत बसावं. कारण मनाला जे जाणवतं ते कधी शब्दात सांगता येत नाही, पण सत्य ते सत्य असतं. काही अनुभव खूप हळवे असतात. एका कुटुंबात मोठ्या अडचणी होत्या. कर्ज वाढलेलं, आजारपण, तणाव, सगळं काही एकाच वेळी चालू होतं आणि अचानक देवघरातील नारळाला तडा जाऊन 2 भागात विभागला. ते घाबरले. त्यांनी शांतपणे देवांना प्रार्थना केली. काही दिवसात परिस्थिती बदलू लागली. अडकलेले पैसे परत मिळाले, तब्येत सुधारली, घरात पुन्हा हास्य उमटू लागलं. त्यांचा विश्वास होता की संकटे त्याने स्वतःवर घेतली. दुसऱ्या एका आजींचा अनुभव होता की त्यांच्या देवघरातील नारळ वर्षभर तसाच राहिला, खराब झाला नाही. त्या म्हणाल्या, कुलदेवता घर सोडून गेली नाही, याचंही चिन्ह आहे. काही वेळा घरातील लहान मुले देवाकडे आपोआप ओढली जातात. वृद्ध शांत होतात. स्त्रियांना पूजेची प्रेरणा मिळते. घरातील वातावरण प्रसन्न होतं. वाईट विचार कमी होतात. हे सारे संकेत एकत्र दिसू लागले तर मन खात्री देतं की घरात दैवी वास आहे. मंडळी, काही वेळा मोठी संकट येणार असतं, पण शेवटच्या क्षणी ते टळतं. आपण म्हणतो नशीब चांगलं होतं, पण श्रद्धेनुसार घरावर संरक्षण कवच असतं. म्हणून संकट दारात येऊन परत जातात. देवघरात एकटे बसल्यावर नारळाकडे पाहताना डोळ्यात पाणी येतं. ते दुःख नसतं, तो आत्म्याचा भार हलका होण्याचा क्षण असतो. जणू कुणीतरी आपलं दुःख ऐकत आहे असा आधार वाटतो आणि मन मोकळं होतं. काही वेळा चुकीच्या हेतूने येणारी माणसं आपोआप दूर होतात. घरातील वाद कमी होतात, कारण जिथे देवाचा वास असतो तिथे नकारात्मकता टिकत नाही. मंडळी, अशा वेळी आपण काय करायचं? सकाळी देवासमोर शांत उभं राहायचं. जास्त मागण्या करायच्या नाहीत, फक्त धन्यवाद म्हणायचं. कारण कृतज्ञतेतच खूप मोठी शक्ती असते. नम्रता ठेवायची, अहंकार सोडायचा. कारण कृपा टिकवायची असेल तर मन शुद्ध असावं लागतं. स्वामी समर्थ महाराज सांगायचे, देव दूर शोधू नका, तो आधी तुझ्या घरात आहे, फक्त विश्वास ठेव. मंडळी, आता एक अतिशय महत्त्वाचा भाग, मनापासून ऐका. कारण इथेच आपण चुकतो आणि नंतर म्हणतो संकेत समजले नाहीत. कोणत्या चुका टाळायच्या?
हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट, नारळाची थट्टा कधीही करू नका. घरात काही वेळा कुणीतरी हसतं, म्हणतं, अरे हा तर साधा नारळ आहे, यात काय विशेष. पण मंडळी, श्रद्धेच्या जागी विनोद केला की ऊर्जा कमी होते. देवघरात हलक्या फुलक्या गोष्टी चालतात, पण उपहास चालत नाही. कारण जिथे आपण विश्वास ठेवतो तिथे आदर हवा. दुसरी गोष्ट, देवघरात उभं राहून हे अंधश्रद्धा आहे असं कधीही बोलू नका. शंका असणं वेगळं आणि उपवास करणं वेगळं. जर मनात प्रश्न असतील तर शांतपणे समजून घ्यावेत, पण देवासमोर नकारात्मक शब्द उच्चारू नयेत. कारण शब्दामध्ये शक्ती असते. आपण जसं बोलतो तसं वातावरण तयार होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, खराब झालेला नारळ कचऱ्यात टाकू नका. तो काही साधा कचरा नाही. तो काही दिवस देवघरात पुजलेला असतो. त्याला आदराने विसर्जित करा. वाहत्या पाण्यात किंवा झाडांच्या मुळाशी ठेवा. कृतज्ञतेने नमस्कार करा. आणि चौथी गोष्ट, देवघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. धूळ साचलेली असते, दिवा विझलेला असतो आणि आपण म्हणतो घरात शांतता नाही. मंडळी, जिथे स्वच्छता तिथे सकारात्मकता. देवाला मोठमोठे नैवेद्य नको असतात, पण स्वच्छ मन आणि स्वच्छ जागा नक्कीच हवी असते. लक्षात ठेवा, देव संकेत देतो, पण अहंकारामुळे माणूस दुर्लक्ष करतो. आपण जर नम्र राहिलो, आदर ठेवला आणि श्रद्धा जपली तर संकेत स्पष्ट दिसतात आणि कृपा अनुभवता येते. म्हणूनच या चुका टाळा आणि देवघराकडे प्रेमाने आणि जाणीवपूर्वक बघा. मंडळी, देवघरातील कलशातील नारळ जेव्हा संकेत देतो तेव्हा तो साधा नारळ राहत नाही. तो घराचा रक्षक बनतो, भक्तीचा दुवा बनतो आणि आपल्या श्रद्धेचा साक्षीदार बनतो. देवाची कृपा गाजावाजा करून येत नाही, ती शांतपणे साध्या रूपात प्रगट होते. म्हणून भीती नको, श्रद्धा ठेवा. संशय नको, विश्वास ठेवा. आणि नेहमी मनात प्रेम ठेवा. कुलदेवता तुमच्या घरात वास करो. तुमच्या कुटुंबाला सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी देवो, हीच मनापासून प्रार्थना. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म
त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. 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 ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था.
ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था.
ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था। 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 ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था।
ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. 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 ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था.
ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था.
ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था.
ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था.
ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था। 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 ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था।
ओम स्मरणगामी दत्तनाथा श्री स्वामी समर्था. 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 ओम स्मरणगामी